गुड मॉर्निंग. चला, लग्नघटिका जवळ आलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला निघायचं आहे. तर माझ्या बॅगा रेडी झालेल्या आहेत. हे पहा, मी ना अशा प्रकारे आता ज्या दिवशी जी साडी घालायची आहे आणि ज्या साडीवर जी ज्वेलरी सुद्धा घालायची आहे तर ते मी असं रेडी करून ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर जी एक्स्ट्राचे लागतात ना आपल्याला हेअरस्टाईल वगैरे करण्यासाठी, तर ते सगळं असं यामध्ये सामान घेतलेलं आहे. आता बॅग कशी भरली ते मी नंतर कधीतरी दाखवेल, पण आता एवढंच तुमच्यासोबत शेअर करते कारण की निघायचं आहे तर खूप उशीरसुद्धा होऊन जाईल. या व्हिडिओमध्ये या आधी. तर हे आमचे भाऊजी. वरबाप झाली का तयारी लग्नाची? झाली सगळ्यांनी या लग्नाला या. तर ही आमची लांडेवाडी आणि इकडे मंदिर आहे भैरवनाथाचं. आता उशीर झालाय, मला ओरडणार आहेत, पण 2 मिनिटात मी तुम्हाला दाखवते. चला, पुढच्या प्रवासाला निघायचंय. पुढे खूप काम आहेत, तर ती कामं करण्यासाठी भाऊंना घेतलेलं आहे आणि त्यानंतर जायचं आहे पुढच्या कामांसाठी. लग्न कार्य म्हटलं की आपल्याकडे खूप सारे सोहळे असतात, हो की नाही? तर त्यातीलच एक सोहळा म्हणजे हळद फोडणे, हळद दळणे. आणि त्यासाठी आपले पूर्ण भाऊबंद लागतात, हे तर आपल्याला माहितीच आहे. आणि त्याचसाठी मी आलेली आहे आमच्या वेगवेगळ्या मळ्यांमध्ये इन्व्हिटेशन द्यायला. सूर्यास्ताची वेळ झालेली आहे आणि वातावरण बघाल तर किती सुंदर झालेलं आहे, मस्त. एक मळा सांगून झालेला आहे आणि आम्ही निघालेलो आहोत दुसऱ्या मळ्यात. पण तुम्ही म्हणाल, काय बुवा फक्त स्वतःचाच व्हिडिओ घेतीये, दुसरं कोणी दाखवतच नाहीये. पण कसं आहे ना, मी अजून तेवढी फ्रेंडली झालेली नाहीये की जिथे जाईल तिथे कॅमेरा काढेल आणि सगळ्यांसमोर बोलायला सुरुवात करेल. पण ठीक आहे, होईल हळूहळू. नॉर्वेमध्ये या गोष्टी अलाउड नव्हत्या ना, त्यामुळे आता इथे सुद्धा थोडासा त्रास होतोय. दीपशेट आम्ही फिरतोय, पहा मस्त वाटतं ना गावी. मस्त वाटतं, थंड हवा आहे, त्यातून चंद्र असा सुंदर दिसतोय. दाखवलं